नमस्कार, मी शिवानी पाटणे. मॅक्स वुमन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत राष्ट्रवादीच्या महिला निर्धार मेळाव्यामध्ये. तर त्याच्यासोबत आपल्यासोबत काही बायका आहेत, तर जाणून घेऊया त्यांचे युनिक कल्चर आणि त्या कुठून आल्या. नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही कुठून आले, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आले? नमस्कार, माझं नाव रुपाली सोमनाथ भुये, राहणार शृंगारपाडा, पोस्ट महाजी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आज तुमचं इकडे येण्यामागचा उद्देश आणि तुमचं सर्व बायकांना तुम्ही जर बघितलं, सर्व महिलांना, तर त्यांच्या डोक्यावर तुम्ही बघू शकताय वेगळं त्यांचं कल्चर ते रिप्रेझेंट करताय. तर त्याच्या मागचं काय कारण आहे? आम्ही आदिवासी भगिनी आहोत. आम्ही खेडेपाड्यातून आलेलो आहोत आणि आम्ही आदिवासी ही जी वेशभूषा आमची आज दिसते आहे तुम्हाला, ती आम्ही आदिवासी म्हणजे आपण जो रूढी परंपरा चालीरीती जी आहे आपली, ती आमची पुढे चालू ठेवण्यासाठी आणि हा जो आपला मेन पोशाख आहे ना, त्याच्यासाठी आम्ही ही आज वेशभूषा केलेली आहे. नक्कीच तुम्ही आदिवासी भागातून आल्यात आणि आदिवासी भागामध्येही महिलांचे प्रश्न असतात. तर तुमच्या आदिवासी भागात तुम्ही कसं म्हणणार, नाशिक आदिवासी भागामध्ये काय आहेत महिलांचे प्रश्न आणि ते तुम्ही आज कोणते प्रश्न आज तुम्ही मांडणार? आणि सर्वप्रथम तसे पाहायला गेले तर आपण आमच्यापर्यंत जी काही आमच्या सुखसुविधा आहेत त्याचा पुरेपूर लाभ आम्हाला काही भेटत नाही. जो काही योजनांचा लाभ असतो तो परस्पर कुठपर्यंत जातो तो आम्हाला माहित नाही. आम्ही दुर्गम भागातील, अतिशय दुर्गम भागातील आदिवासी डोंगराळ भागामध्ये राहणाऱ्या महिला, आमचे असे कित्येक प्रश्न असतील, आम्ही ते मांडलेले पण असतील, तर ते आमच्यापर्यंत ज्या सुविधा आहेत त्या काही पुरेपूर भेटत नाही. त्याच्यामुळे त्या पुरेपूर भेटावा याच्यासाठी आम्ही इथपर्यंत ह्या नारी मेळाव्याला उपस्थित राहिलेलो आहोत आणि 2 शब्द बोलून त्याच्यापर्यंत ही आमची मागणी पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही करतो. नक्कीच. तुम्ही असं सांगितलं की तुमच्यापर्यंत ज्या स्कीम येत आहेत शासनाच्या महिलांच्या रिलेटेड असू दे कोणत्याही, तर तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं, अजून कुठल्या स्कीम अशा निघाल्या पाहिजेत महिलांसाठी किंवा ज्या मुली जन्माला येत आहेत त्यांच्यासाठी, ज्यामुळे त्यांचं पण कल्याण होईल? कोणत्या स्कीम निघाल्या पाहिजे? आता ही सर्व चालू झालेलीच आहे, जी स्त्री भ्रूण हत्या, आपली गर्भामध्ये आपल्या मुलीचा जन्म हे करतात, ते नारी शक्ती म्हणजे त्याच्यामध्ये किती मोठी ताकद आहे. याच्यासाठी सरकारने ज्या काही योजना काढल्या, पण ती नक्की कोणत्या अनुषंगाने ते अनुभवायला पाहिजे खेडोपाड्यामध्ये, त्याच्यामध्ये लागणारे डॉक्युमेंट्स हे ते सर्व माहिती त्या सुशिक्षित नाही आहेत खेडोपाड्याला. त्या सुशिक्षित नाही तर मग बेरोजगार समजा ह्या वगैरे सर्व गोष्टी असतात. तर त्याच्यासाठी खेडोपाडीतील ह्या महिलांना काहीतरी आपले ते नाही करत बेरोजगार सुशिक्षित होण्यासाठी काहीतरी बेरोजगारातून रोजगाराची संधी म्हणजे सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जावा. आणि जी खेड्यातील महिला आहे त्यांना फक्त चूल आणि मूल माहीत असतं, त्यांनाही आपल्या घराच्या उंबऱ्याबाहेर जाण्यासाठी जेवढी शक्ती पॉवर असते ना, ती फक्त देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच ताईंनी अतिशय सुंदर संदेश दिलाय की चूल आणि मूल याच्यापेक्षा बाहेर महिलांनी पडलं पाहिजे. मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आता महिलांना म्हणजे मासिक पाळी येते तेव्हा महिलांना काम करणं हे खूपच कठीण जात असतं आणि त्यातही त्यांना कामाच्या सुट्ट्या मिळत नाही. ज्या एम्प्लॉयवाल्या महिला आहेत त्यांना कामाच्या सुट्ट्या मिळत नाही. त्याबाबत तुमचं काय, मिळाल्या पाहिजेत, नाही मिळाल्या पाहिजेत, कसं काय? आमच्याकडे खेडोपाड्यातील महिला त्यांना जरी मासिक पाळीमध्ये अशा आपले जे 4-5 दिवस असताना त्याच्यामध्ये ते कधी आराम करत नाही, वेळेवर पोटभर जेवण भेटत नाही, उठायचं आणि फक्त काम करतात. तर त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे कोणत्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत आणि कोणत्या नाही, आरोग्य सुदृढ आणि सुशिक्षित राहण्यासाठी आमच्याकडे म्हणजे आमच्या महिलांचं कुपोषण म्हणजे बालकाचं कुपोषणाचं प्रमाण हे जास्त फार वाढलेलं आहे ना, त्याच्यामुळं मग महिलांना असं संतुलित आहाराविषयी सुद्धा अशी माहिती पुरेपूर भेटावी. म्हणजे आपण जेवढं माहिती उपलब्ध करून देऊ ना, तेवढ्या खेडोपाड्याचा आणि आदिवासी आमच्या बंधू भगिनींचा विकास होण्यास आम्हाला मदत होईल. तर आता मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही महिला मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहिजे? महिला मुख्यमंत्री म्हणून आम्ही सर्व नक्कीच मनापासून ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे ताई आहेत त्यांना आम्ही पाहू इच्छितो.